अरे वारे, हे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेकांशेजारी असलेले दोन वेगवेगळी बीच आहेत. इथे जाऊन काय पाहायचं, कुठे आणि किती दिवस राहायचं यासोबतच आपण अजून बरीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. अरे वारे जेवढं सुंदर आहे ना, तेवढाच तिथे जाण्याचा प्रवाससुद्धा खूप भारी आहे. ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली तेव्हा आम्ही या लोकेशनला पोहोचलो आणि आमच्या गाडीचे ब्रेक ऑटोमॅटिकली लागले. खूप शांत वाटत होतं इथे. खाली वाहणाऱ्या स्थिर पाण्याचा सुद्धा आवाज येईना, इतकं शांत वातावरण होतं इथे. संध्याकाळचे नारंगी सूर्यकिरणे आणि धुके यांनी तर अजूनच मजा आणली होती इथं. या जागेचं लोकेशन ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे बरं का. अजून एक, हा परिसर फोटोजेनिकसुद्धा खूप आहे. या शेजारच्या गावातून तुम्ही पाण्यापर्यंत सहज जाऊ शकता इच्छा असेल तर. त्यानंतर थोड्या वेळातच आम्ही आमच्या रिसॉर्टवरती पोहोचलो आणि आल्याचा गरमागरम चहा घेऊन ना फ्रेश झालो. रिसॉर्ट ओके होतं. रूम्स पण स्वच्छ वाटल्या, पण ना जरा थोड्या साईजला छोट्या होत्या. बरं, हे जे रिसॉर्ट आहे ना, हे आरे बीचवरती आहे आणि या हॉटेलची संपूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. चला आता आपण बीचवरती जाऊ. बीचवरती आलो आणि पाहिलं तर दिसलं की बीच लांबीला खूपच मोठा आहे राव. आधी आम्हाला हे माहीत नव्हतं. बरं, बीचवरती आम्ही आलो खरं, पण तोपर्यंत सूर्यास्त होऊन गेला होता. त्यामुळे थोडं वाईट वाटलं, पण थोड्या वेळासाठी बरं का. सूर्यास्तानंतर जो संध्याप्रकाश पडला होता ना, नारंगी गुलाबी रंगाचा, त्यामुळे वातावरण खूपच भारी झालं होतं. हळुवार वाहणारी थंड हवा, एकमेकांवर आपटणाऱ्या त्या लाटांच्या आवाजांनी या संपूर्ण बीचला एका वेगळ्याच जगात नेऊन सोडलं होतं. तसा अंधार पडला ना, तशी भूकही लागली आणि हॉटेलसुद्धा चमकू लागलं. मग काय, मस्त कोकणी जेवणावरती ताव मारला आणि आम्ही आमचा दिवस संपवला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही बीचवरती फेरफटका मारायला निघालो. बीच लांबीला जरी मोठा असताना तरी त्याची रुंदी मात्र फारच कमी आहे. कोकणातल्या इतर बीचसारखंच या बीचवर पण उंच झाडे आहेतच. या बीचवरचा समुद्र सुरक्षित नाही, त्यामुळे इथे पोहण्यासाठी अजिबात जाऊ नका. आता आरे बीच जो आहे तो खूपच लांबलचक असल्याने बीचच्या बाजूला बऱ्याच छोट्या वाड्या आणि गावे आहेतच. शुभ्र पांढऱ्या वाळूचा हा बीच फेसाळणाऱ्या पांढऱ्या लाटांनी गजबजलेला असतो. एरवी माणसांच्या वर्दळीने भरलेल्या जागेपेक्षा अशा शांत आणि सुंदर जागांना मनामध्ये घर करतात. सकाळी सूर्योदयाच्या वेळी संपूर्ण बीचवर पडलेली झाडांची सावली पाहून ना खूपच भारी वाटतं. आता आम्ही जिथे थांबलो होतो ना, ते ऑलमोस्ट सेंटरला असल्यासारखं होतं. बीच जरी अरुंद असला ना, तरी तो तुम्हाला अचंबित केल्याशिवाय राहणार नाही. या भागात ना शंख शिंपले भरपूर आहेत आणि ते पण एक संध न मोडलेले, टोटली इंटॅक्ट. आम्ही तर भरपूर शंख शिंपले गोळा केले. बच्चे कंपनीने तर शिंपल्यांचं पोतच भरून घेतलं होतं आणि त्यात खेकडे पण टाकणार होते. तेवढ्यात त्यांना खेकड्याची भीती घातली म्हणून वाचलो, नाहीतर आमची वाटच लागली असती. पण मी एक सांगू का, आरे बीच ना तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यायला भाग पाडतो. फक्त एक करा, एकट्याने समुद्र किनाऱ्याच्या टोकापर्यंत जाऊन परत या. हा लाटांचा जो आवाज आहे ना, तो एका मेडिटेशनसारखा आहे. आत्ता तुम्ही जे स्क्रीनवरती बघताय ना, आम्ही जिथे थांबलो होतो ना, हा तिथला परिसर. फक्त मी आत्ता समुद्र दाखवण्याच्या ऐवजी समुद्राच्या पाठीमागचा भाग दाखवतोय. ही खूपच सुंदर वाडी आहे. इथे गाव नाही आहे आसपास, पण ही वाडी खरंच म्हणजे खूप सुंदर होती. इथे भरपूर शेती होती. जसं मी मगाशी म्हणलो ना, जसा बीचवरती एक फेरफटका बनतो, तसंच या वाडीमध्ये सुद्धा एक फेरफटका तर आपल्याला मारायलाच पाहिजे. प्रत्येक वेळी कोकण म्हणजे फक्त समुद्र किंवा समुद्र किनारा नाही हो, आपल्याला कोकण म्हणजे तिथल्या वाड्यासुद्धा एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. मग आता जेव्हा तुम्ही या बीचवरती याल ना, तर इथली वाडीसुद्धा एक्सप्लोअर करा.
खूप खूप सुंदर आहे ते. सकाळच्या नाश्त्याची वेळ जवळ आली, पण बीचवर नेमकी एंट्री कुठून घेतली आम्हाला तेच सापडत नव्हतं. म्हणजेच आम्हाला आमचं हॉटेल सापडेना. मग त्यावेळी कामी आला तो म्हणजे माझा ड्रोन. त्याचा वापर करून आम्ही आमचं हॉटेल शोधलं आणि जीवात जीव आला. मग काय अंगात मस्ती, हॉटेल सापडलं म्हणल्यावरती अजून थोडा वेळ बीचवर टाईमपास केला आम्ही. सकाळच्या वेळी या बीचवर ऊन आणि सावलीचा खेळ भरपूर चाले. या लांबलचक बीचवर म्हणजे 4 ते 5 किलोमीटर लांबी असलेल्या या बीचवरती हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स भरपूर आहेत. पण त्यातील बरेचसे हॉटेल्स नाही, छोट्या छोट्या वाड्यांमध्ये जास्त आहेत बरं का. आणखी एक, या बीचवरती वॉटर स्पोर्ट्स वगैरे असलं काहीही नाही. हा बीच ज्यांना निवांतपणा किंवा निसर्ग अनुभवायचा आहे ना, त्यांच्यासाठी म्हणजे हा आरे बीच खूपच भारी. आता हा जो आरे बीच आहे ना, त्याच्या वरच्या भागाला बसनी बीच, तर खालच्या भागाला कळबादेवी बीच अशी नावं आहेत. याच कळबादेवी बीचवरती म्हणजेच आरेच्या शेवटच्या टोकाला खूप जुनं आणि सुंदर असं एक मंदिर आहे. त्यामध्ये ना कालिका माता आणि स्वयंभू रामेश्वर महादेवाची मंदिरे आहेत. या मंदिरातून दिसणारा 2 नद्या आणि समुद्राचा संगम खूपच भारी आहे. आता बराच वेळ झाला होता की आम्ही बीच फिरतोय. बीचवरचा फेरफटका चालू असताना कळबादेवी बीचच्या बाजूला काहीतरी दिसलं. क्युरिओसिटी म्हणून आम्ही तिकडे जायचं ठरवलं. मग काय नाश्ता आणि आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो. ते जे काही समोर दिसत होतं ना ते पाहायला, आणि त्या भागातून आपल्याला दिसतो त्रिवेणी संगम. आत्ता तुम्हाला जो ड्रोन शॉट स्क्रीनवरती दिसतोय ना, त्यामध्ये मी ॲरोच्या सहाय्याने आता आपण कुठे जाणार आहोत ते मी दाखवायचा प्रयत्न करतो. तो समोर जो मोठा डोंगर दिसतो ना, त्याच्या खालच्या बाजूला आम्हाला तिथं काहीतरी दिसलं होतं. सो आता आम्ही ते बघायला चाललो आहे. चला मग तुम्ही पण आमच्यासोबत ते पाहायला काय आहे ते. ह्या भागाचं नाव होतं सडा मीरा बीच. शेजारीच ना इथे एक शिपिंगचा कारखानासुद्धा आहे, आणि ह्याच्यासमोर ना एक नवीन आयलंड बनवायचं पण काम चालू होतं. रात्री आम्हाला जे खूप सारं लाईटिंग दिसलं होतं ना, ते ह्याच डॉकयार्डचं होतं. इथूनच थोडं पुढे गेलं ना एक हिडन सिक्रेट स्पॉट आहे. फार फार तर ना 20 ते 25 पायऱ्या उतरून जावं लागेल एवढंच. इथे समुद्र ना खाडी असल्यासारखं आहे. पाणी एकदम शांत, लाटा इथे बिलकुल नाहीत. इथून सड्यामेरा बीच आणि त्या डॉकयार्डचा व्ह्यू ना खूप भारी दिसतो. आपल्याला खूप कमी वेळ समुद्राचं निळसर पाणी पाहायला मिळतं. ते मला इथं पाहायला मिळालं. आपण ना इथे सहज अर्धा ते पाऊण तास या स्पॉटवरती घालवू शकतो. या स्पॉटवर ना शहाळं आणि मॅगीच्या 2-3 टपऱ्या आहेतच. हा स्पॉट म्हणजे ना फोटो काढण्यासाठी मस्त जागा आहे. या भागामध्ये आम्ही आलो ना तेव्हा नुकतीच ओहोटी सुरू झाली होती. येताना काही विशेष नाही वाटलं, पण जाताना मात्र निसर्गाचा एक चमत्कार दिसला. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, समुद्राचं पाणी मागे सरकल्यामुळे समुद्राच्या तळाचा उथळ भाग वरती आला आहे. पण लांबून पाहताना असं वाटलं की हे जणू आयलंडच आहेत. एखाद्या फेरीटेल गोष्टीमध्ये कसं एखादं आयलंड पाण्याच्या वरती येतं, अगदी तसंच काहीसं आम्हाला इथे वाटत होतं. अजून एक गंमत म्हणजे ना, या आयलंडवरती तुम्ही जाऊ शकता, फक्त एका गोष्टीची खात्री करा, ते म्हणजे भरती आणि ओहोटीची वेळ, नाहीतर बिनकामाचं इथं अडकून बसाल. ते शिपयार्ड, सड्यामारा बीच आणि फेरीटेलवालं आयलंड बघून आम्ही परत माघारी आलो आमच्या आरे बीचवरती. आता उद्देश होता एकच, ते म्हणजे सूर्य पाण्यामध्ये बुडताना पाहायचा. आता वातावरण स्वच्छ असावं अशी देवाकडे प्रार्थना केली, पण त्यावेळी ना दक्षिणायन चालू होतं. त्यामुळे सूर्य पाण्यात बुडताना तर नाही, पण एक कधीही न विसरणारा सूर्यास्त आम्ही नक्की पाहिला.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सूर्यास्त झाला म्हणून सगळं संपलं असं होत नाही ना. सूर्यास्तानंतर आकाशामध्ये एक वेगळीच रंगीत तालीम सुरू होते. तुम्ही ती रंगीत तालीम पहा, तोपर्यंत मी उद्याची तयारी करतो. उद्या आपण एका खास ठिकाणी जाणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळाली असेल ना, तर मला मोटिवेट करण्यासाठी एक लाईक तो बनता है बॉस.